नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 9, श्रीकृष्ण 3. आमच्या गुप्तदूतानं बैठकीतला सर्व वृत्तांत ऐकला तसा येऊन आमच्या समोर निवेदन केला. अर्जुनासह सर्वजण पुन्हा चिंताक्रांत झाले. चक्रव्यूह भेदनाला सर्वात किचकट सैन्य रचना. कुणाला द्यायचं उद्याचं सेनापतीपद? कोण भेदणार चक्रव्यूह? संचित पांडवांना काय काय सुचतं ते स्तब्ध राहून मी अर्धा घटका नुसतं ऐकलं. सर्वजण भीमाला पुढं घालण्यासाठीच योजना बनवत होते. कितीही पराक्रमी असला तरी भीम चक्रव्यूहाचा भेद कधीच करू शकणार नव्हता. त्याला चक्रव्यूह भेदनासाठी धाडणं म्हणजे त्याला गमावणं होतं. त्याच्याशिवाय पांडवांना संरक्षणाची ढाल दुसरी कुठली होती? मी एका सेवकाकडून अभिमन्यूला बोलावून घेतलं. बैठकीच्या शिबिरात येताच त्याला मी म्हटलं, अभि. नेहमीसारखं अभिमन्यू न म्हणता अभि म्हणताच शब्दातील जिव्हाळा त्या अर्जुन पुत्रानं तात्काळ अचूक जाणला. त्याच्या धारदार नाकाखालच्या दीर्घ ओठांमागचे उल्कांसारखे धवल दात क्षणभर चमकले. झटकन पुढं होत विनयानं मला वंदन करीत तो संयत स्वरात म्हणाला, आज्ञा मामा. त्याचा विनय आणि समज पाहून यादव आणि पांडव यांची रक्ताची एकमेव लसलसती खून असलेल्या 1 वर्षापूर्वीच विवाहित झालेल्या त्या 16-17 वर्षाच्या युवकाला उद्या पणाला लावावा लागणार म्हणून क्षणभर मीही संभ्रमित झालो. काही क्षण काहीच बोलवेना. सर्वांची स्तब्धता पाहून तोच म्हणाला, आपण सर्वच असे स्तब्ध का? चिंताक्रांत का? उद्या गुरु द्रोण चक्रव्यूहाची अवघड सैन्यरचना करणार आहेत. ती फोडण्याचं कार्य. मला त्याला काही स्पष्ट सांगता येईना. त्याच्या गर्भवती पत्नीचं उत्तरेचं विमल मुख डोळ्यानाड करता येईना. ते कार्य माझ्यावर पडणार असेल तर माझं ते सौभाग्य आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद असतील तर ते मी आनंदानं स्वीकारेन. सर्वांना श्रद्धेनं अभिवादन करून ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्यात बसण्याची संस्कारहीनता माहीत नसलेला तो सुभद्रा पुत्र यमुनेवरून परतणाऱ्या घोड्याच्या शांत चालीनं शिबिराबाहेर पडलाही. सर्वांची मनं हेलावली. युद्धभूमीवर त्याच्या एवढ्या कोवळ्या वयाचा कोणताही योद्धा नव्हता. वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. युद्धातील 13वा दिवस. तो गुरु द्रोणांनी चक्रव्यूहाची रचना पहाटेच्या पहिल्या प्रहारापासूनच सैनिक शिबिराबाहेर काढून शुक्राच्या अंधुक प्रकाशात मांडली होती. मुखावर ते स्वतः उभे होते, गुहेच्या द्वारावरचे सिंहासारखे. दुसरा अर्जुनच वाटणाऱ्या अभिमन्यूनं पांडव सेनेचे नेतृत्व करीत शंख फुंकून रणघोष दिला, आरोह, आक्रम. भीम, नकुल, सहदेव, युयुधान त्याला संरक्षण देत त्याच्या मागून पुढं सरसावले. पलांडूवरचे पापुद्रे उचकटावेत तशी सेनेची एकामागून एक कडी फोडत अभिमन्यू कौरव सेनेत शिरला. द्रोण, शकुनी, दुःशासन, जयद्रथ, कृतवर्मा, कृप, अश्वत्थामा, दुर्योधन सर्वांना घायाळ करीत तो सेनेची मंडलांमागून मंडल फोडत वारुळात भुजंग घुसावा तसा कुरुसेनेत घुसला. क्षणाक्षणाला मागं राहिलेल्या भीमात आणि त्याच्यात अधिक अंतर पडत चाललं. पण बाहूस पुरण पावलेला, फुललेला, स्वतःला विसरलेला वीरश्रीमत्त अभिमन्यू मागं वळूनही न पाहता चक्रव्यूहाच्या केंद्रबिंदूकडं बाणासारखा चालला. हजारो रथी, गजाती, अश्वसाद यांना कंठस्नान घालीत तो एकटाच 7 मंडल भेदून केंद्रस्थानाच्या 8व्या मंडलातही घुसला. त्याच्या अवतीभोवती नुसते लक्ष कुरुसैनिक होते. तरीही एकाएकी लढत त्यानं शत्रुंजय, तक्षक, सत्यश्रवस, चंद्रकेतू, सत्यसेन आणि मेघवेग यांसारखे अतिरथी धर्तीवर धडाधड कोसळले. संध्याकाळचा प्रहर आला तरी अभिमन्यू काही हटत नाही. ते पाहून 12 दिवसात कधी लागला नसेल असा घोर काळीमा युद्धाला लागला. केंद्रस्थानावर एकाकी सापडलेल्या त्या सुभद्रा पुत्रावर द्रोण, कृप, कृतवर्मा, अश्वत्थामा, बृहद्वल आणि कर्ण हे 6 महारथी एकाच वेळी चालून गेले.
त्यात कर्णही होता. जीवनभरचा संभ्रम आता त्याला कुठंही खेचून नेऊ शकत होता. आता सर्वांनाही अभिमन्यू शरण गेला नाही. शेवटी दुर्योधन पुत्र लक्ष्मण आणि त्याचं घनघोर गदायुद्ध चक्रव्यूहाच्या नेमक्या केंद्रबिंदूच्या स्थानी जुंपलं. एकमेकांवर एकाच वेळी मर्मभेदी प्रहार करून दोघेही पाठोपाठ मूर्छित झाले. प्रथम लक्ष्मण सावध झाला. त्यानं कसलाही विचार न करता आपल्या गदेचा एक मर्मभेदी क्रूर प्रहार निश्चेष्ट मूर्छित अभिमन्यूच्या मस्तकावर उतरविला. रक्तवर्णी कमल पुष्पासारखं दिसणारं त्याचं मुख छिन्न विछिन्न झालं. मृत्यूपूर्वी जाणीवेची एक अस्फुट तार त्याच्या मुखातून छेडली गेली. काका, भीम काका, ती ऐकताच सर्वांची खंबीर मनं ही क्षणभर पाझरली. पण एकटा जयद्रथ दैत्यासारखा पुढं झाला आणि तो खरोखरच मृत झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी धरतीकडं मुख करून पडलेल्या अभिमन्यूचं निश्चेष्ट कलेवर त्यानं तसंच उलट करण्यासाठी उन्मत्तपणे लाथेनं ढकललं. लक्ष्मणाच्या गदेच्या सखोल प्रहारानं अर्ध अधिक धरतीत रुतलेलं त्याचं छिन्न विछिन्न मस्तक तसंच धरतीत राहिलं. नुसतं धडच उलट झालं. त्या विक्रमी अर्जुन पुत्राला आपलं तेजस्वी मुखकमल कोणत्याही कौरव योद्ध्याच्या दृष्टीला सुद्धा पडू नये असं वाटत होतं. म्हणूनच त्यानं ते सर्वोदार धरतीत लपवलं होतं. चक्रव्यूहाच्या अचूक केंद्रबिंदूवर त्याचं विछिन्न कलेवर तसंच पडलं होतं. जयद्रथाच्या क्रौर्याचा वृत्तांत अर्जुनाला कळताच त्यानं आपले विशाल नेत्र विस्फारून गांडीव धनुष्य उंचावीत घोर प्रतिज्ञा केली. माझ्या प्रिय पुत्राच्या कलेवरावर लत्तेचा प्रहार करणाऱ्या संस्कृतीहीन रानटी जयद्रथाला उद्या सूर्यास्तापूर्वीच कंठस्नान घालीन, नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करून माझं पितृछत्र स्वर्गात अभिमन्यूवर धरीन. अभिमन्यूच्या प्रेताभोवती स्पुंदत प्रदक्षिणा घालणाऱ्या पार्थाला पाहतच 13वा दिवस पश्चिमेच्या रंगकक्षात घोड्यांचे वेग आकडत निघून गेला. या 13 दिवसात कुरुक्षेत्राच्या 13 विशाल पटांगणाची समरभूमी झाली होती. प्रेतांचा खच पडला होता. मूळ समरांगण आता कितीतरी मागं पडलं होतं. रात्री शिबिरात कुणालाही न घेता मी एका राजज्योतिषाला बोलावून घेतलं. भुर्जपत्रावर अंक मांडून बोट घालीत तो गणित करू लागला. मध्यरात्रीला त्यानं आपली मान वर उंचावली. कानांवर ओघळणारी कानटोपी सावरीत तो म्हणाला, यादवराज आहे. उद्याच्या अमावस्येला खगरात सूर्यग्रहण आहे. 3ऱ्या प्रहरानंतर मी माझ्या कंठातील मौक्तिकांची माला त्याच्या अंगावर फेकीत त्याला हस्तिनापुरात त्याच पावली परतण्याची सूचना केली. वंदन करून घनदाट अंधारात तो अदृश्य झाला. युद्धाचा 14वा दिवस उगवला. 3ऱ्या प्रहारापर्यंत अर्जुनाचा नंदीघोष मी कुरूंच्या पथकातून फिरवून आणला. पण जयद्रथ कुठंच दिसत नव्हता, दिसणारही नव्हता. कुरूंनी त्याला सम्रांगणात आणलाच नव्हता. सहस्र योद्ध्यांनी रक्षण दिलेल्या एका भक्कम शिबिरात तो तळावरच बसला होता. जयद्रथ सापडत नाही हे पाहून भडकलेला विवश अर्जुन नियुतायू मित्रदेव दंडधार यांना कोसळवीत पथकांमाग पथक हत्त करीत जयद्रथ दाखवा जयद्रथ म्हणत विजेसारखा सम्रांगण भर तळपला. युद्धमग्न असलेल्या सैनिकांना एकाएकी 3ऱ्या प्रहारानंतरच आकाश कसं काय झाकोळून आलं ते समजलंही नाही. काही पळातच सूर्य संपूर्ण ग्रासला गेला. सगळीकडं धुसर अंधार पसरला. तसे कलकलणाऱ्या पक्ष्यांचे थवे घरट्यांकडे परतले. रातकिडे कर्कशपणे करकरू लागले. कुरुक्षेत्राचा आसमंत शेकडो पलित्यांनी उजळला गेला. सर्वांना वाटलं दिवस ढळला. प्रतिज्ञाभंग झालेल्या अर्जुनासाठी पांडव सेनेकडून चिता रचण्यात आली. सर्वांना ती स्पष्ट दिसावी म्हणून कुरूंच्या आणि पांडवांच्या शिबिराच्या मध्ये मोकळी असलेली प्रशस्त जागा त्यासाठी निवडण्यात आली. भ्रांत चित्त लज्जित अर्जुनानं मला, युधिष्ठिराला, भीमाला आणि आपल्या वृद्ध मातेला अश्रुपूर्ण नेत्रांनी वंदन केलं आणि आज आपल्याबरोबरच आपल्या गांडीव धनुष्याचा पराक्रमही संपला म्हणून ते भात्यासह शरीरावर तसंच ठेवून तो त्या 8 हात उंचीच्या भव्य चितेवर अवमानित नतमस्तक होत अग्निप्रवेशासाठी चढला. हात जोडून त्यानं नेत्र मिटले. ओम भूर्भुवस्वहा तस्य विदुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो न प्रचोदयात. सवितृचा धैर्यपूर्ण मंत्र पुटपुटत तो मृत्यूला सन्मुख झाला. एका सेवकानं थरथरत्या हातानं चितेला पली त्याची ज्योत भिडवली. मी अवतीभोवती कुठं जयद्रथ दिसतो का ते पाहतच होतो. उत्तरीयाचा शेव स्त्रिया घेतात तसा मुखाभोवती लपेटून घेऊन तो दुर्योधनामागं येऊन गुपचूप अर्जुनाचा अग्निप्रवेश पाहून आपल्या क्रूर डोळ्यांची आग शांत करण्यासाठी आला होता. एकदम सूर्यग्रहणाचे वेध सुटले. फुटलेल्या घड्यातून पाण्याची एक एक सर बाहेर पडती तशी किरणांची एक एक सलग शलाका बाहेर पडली. समरांगणावरच्या पली त्यांना हसत हसत पश्चिम क्षितिजावर सूर्यदेव पूर्ववत उभे ठाकले. पक्षी कलकलत पुन्हा घरटी सोडून चरायला रानात निघून गेले. रातकिड्यांची कर्कश करकर एकाएकी थांबली. पार्था, तो पहा सूर्य आणि तो पहा जयद्रथ. मी उजव्या हाताची तर्जनी सूर्याकडं आणि डाव्या हाताची जयद्रथाकडं उंचावीत तो लपलेली जागा त्याला अचूक दाखवली. माझ्या डाव्या बोटांचं अग्र अचूक पकडत आवाजाचाही लक्षभेद करण्यात पारंगत असलेल्या अर्जुनानं हातात पेलेल्या गांडीवावरच जिदम बाण क्षणार्धात असा फेकला की अनेक नागमोडी वळणांमागून वळण घेत मधल्या सर्वांना सरासर चुकवीत तो अचूक जयद्रथाचाच कंठनाल भेदून गेला. काय आणि कसं घडलं ते प्रत्यक्ष अर्जुनालाही कळलं नाही. अर्जुनासाठी रचलेल्या त्या भव्य चितेवर कुरुसैनिकांनी चढवलेलं जयद्रथाचं प्रेत जळत असलेलं पाहतच 14वा दिवस सूर्यग्रहणाची हूल देऊन मावळत होता. आता युद्धात काय होईल कुणालाही सांगवत नव्हतं. संतप्त दुर्योधनानं तात्काळ आपल्या शिबिरात सर्व पथक प्रमुखांना बोलावून घेतलं. क्षणापूर्वीच घडलेल्या चित्तथरारक नाट्यमय घटनेनं सर्वच भांबावले होते. त्यांच्या परामर्शाच्या बैठकीत कधी नव्हती एवढी फुटीरता, उद्वेगजन्यता प्रथम जन्माला आली. पांडवांच्या दृष्टीनं मला हवं तेच घडत होतं. अर्जुनानं वधलेल्या आपल्या भगिनीच्या सौभाग्यासाठी हळहळणाऱ्या दुर्योधनाला धैर्य देण्यासाठी कर्ण म्हणाला, युवराजा, कार्तिकेयानं इंद्राला मिळवून दिला तसा विजय मी तुला मिळवून देईन. इंद्रानं दिलेली अमोघ वैजयंती शक्ती अर्जुनावर फेकून पांडवांच्या सामर्थ्याचं मूळ मी निखंदून टाकीन. कृपाचार्यांना कर्णाची ती कल्पना हास्यास्पद वाटली. ताडकन उठून ते म्हणाले, सुतपुत्रा, तुझा सर्व जन्म केवळ गगनभेदी प्रतिज्ञा आणि वल्गना करण्यातच गेला आहे. त्यातील एक तरी पूर्ण करणं तुला कधीतरी शक्य झालं आहे काय? चित्रसेन गंधर्वाबरोबरच्या युद्धात, विराट नगरातील गोहरणाच्या युद्धात, भीमाबरोबरच्या द्वैरथ युद्धात तू सदैव पलायनच केला आहेस. पलायन हाच तुझा जन्मभरचा धर्म आहे. किरात रूपातल्या शंकराला जिंकणाऱ्या, अमित सामर्थ्यवान आणि श्रीकृष्णासारखा पाठीराखा असणाऱ्या अर्जुनाला जिंकण्याचं सामर्थ्य कुणातही नाही. कृपाचार्यांचा तो मर्मभेदी आघात ऐकताच भरल्या बैठकीतच कर्ण त्यांच्यावर खडग उपसून धावला. पदोपदी माझा भेदक अवमान करू पाहणाऱ्या विप्रा, आज तुझी उच्छंकल जीवच शाकटून टाकतो म्हणत त्यानं आपलं खडग सरळ त्याच्या कंठावर धरलंही. दुर्योधनानं मध्यस्थी करून ते मागं घ्यायला लावलं. त्या घटनेनं एक घडू नये ते सत्य मात्र साकारलं. आपल्या मामाचा, कृपाचार्यांचा तो योद्ध्यांच्या भर बैठकीतला अपमान मानी अश्वत्थामा कसा काय सहन करू शकणार? त्यानंही आपलं खडग उपसलं. कर्णावर, आपल्या प्राणप्रिय मित्रावर. माझ्या मातृकुलाच्या घोर अपमान करणाऱ्या बडाईखोर कर्णा, अर्जुनाच्या अगोदर तुझाच कंटनाल छेदला पाहिजे म्हणत तो कर्णावर सरळ सरळ धावला. जीवनभर मन, बुद्धी, अश्वत्थामा या जीवनाच्या सखोल अंगाचा विचार करणारे ते एकमेकांचे प्राणप्रिय सखे होते हे त्या बैठकीत कुणालाही सत्य वाटलं नसतं, पटलं नसतं. म्हणूनच सत्य हे कधी कधी कल्पनेपेक्षा भयानक असतं. दुर्योधनानं कौशल्यानं अश्वत्थाम्यालाही शांत केलं, पण नेहमी शांत असणारा माणूस जेव्हा एकदा खवळतो तेव्हा त्याचा संताप त्याच्याच मर्यादेबाहेर जातो. अध्यात्मवादाचा तर जातोच जातो. या सुतपुत्राचं पुनश्च तोंडही पाहणार नाही असं निर्धारानं बैठकीतल्या सर्वांना निक्षून सांगून तो गुरुपुत्र अश्वत्थामा तरातरा चालत शिबिराबाहेर निघूनही गेला. महानदाकाठचं स्नेह मंदिर उद्ध्वस्त झालं. जीवापाड स्नेह करणाऱ्या अश्वत्थाम्यानं आज आपलं अज्ञानानं सुतपुत्र म्हणून निर्देश करावा
या असह्य दुःखानं कर्णानं मान खाली घातली. जयद्रथाच्या आकस्मिक वधानं द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा सर्वच खवळले होते. कधी नव्हती ती आता रात्रीच्या युद्धाला सुरुवात झाली. शेकडो पेटत्या पली त्यांच्या टळटळीत प्रकाशात गुरु द्रोण शिबिराजावर चालून गेले. सोमदत्त सात्यकीवर धावला. पुन्हा घनघोर संग्रामाला सुरुवात झाली. रात्रीच्या वेळी उंच पर्वतावरचं वेळूचं बेट पेटताच तडाटड वेळू फुटावेत तसे गर्जत शस्त्रांचे खनखनाट दृशत्वतीच्या पात्राला भिवू लागले. शिबी, बाल्लिक यांना कंठस्नान घालीत गुरु द्रोणांनी पांडव सैन्याची धुळधाण करू लागले. पाची पांडवांनी एकाच वेळी चोहोंकडून घेरलेला कर्ण सर्वांना आपल्या बाणांच्या सरीत झाकोळू लागला. त्यानं पिटाळलेला पराभूत युधिष्ठिर द्रोणांसमोर उभा ठाकला. नकुल शकुनीला सामोरा गेला. प्रथमच अर्जुन कर्णाची गाठ पडली. रात्री युद्धाचा सराव असलेला कर्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा विद्ध करू लागला. तापत्या रसरशीत लोखंडाच्या रसाचा एक महानदच त्याच्या रूपानं पांडव सैन्यात पाहिजे तिकडं मुक्तपणे फिरू लागला. आता त्याला मागं खेचणारे कसलेच बंध उरले नव्हते. केकय, पांचाल, महारथ यांची पथकान मागून पथकं तुडवीत त्याचा वायुजित नावासारखा स्वैर भ्रमण करू लागला. क्रुद्ध सिंहानं गर्जना करीत मृगांचे कळपच्या कळप उधळून लावावेत तसा तो अमित सामर्थ्यवान कर्ण पांडव सेनेतील सहस्र सहस्र योद्ध्यांना रणांगणातून पलायन करणं भाग पाडू लागला. झंझावाती प्रभंजनानं महासागर घुसळून काढावा तसा त्यानं समोर दिसेल तो सेना विभाग घुसळून काढला. आपला पिता सूर्य आकाशात नाही हे जाणून त्याचं कुरुक्षेत्राला पोळण्याचं कार्य पुत्र म्हणून रात्रीच्या वेळी तोच निष्ठेनं करू लागला. सात्यकी, दृष्टद्युम्न, युयुधान, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव, अर्जुन कोणीही त्या तेजाच्या महानदाच्या महापुरात कुणीच टिकाव धरू शकत नव्हतं. सकाळपर्यंत हा राधेय आमची थोडी तरी सेना मागं ठेवणार की तिचं दृशद्वतीसारखं केवळ एक रक्तमय निशब्द नदीत रूपांतर करणार असा प्रश्न भयभीत युधिष्ठिर प्रत्येक वीर योद्ध्याला गाठून विचारू लागला. कर्णाला थोपवला नाही तर उद्याचा दिवस पांडव सेनेला दिसणारच नाही असा बिकट समय आला. काय करावं हा प्रश्न पांडवांसमोर उभा टाकला. त्यासाठी एकच योद्धा आता पात्र होता. मायावी युद्ध खेळणारा घटोत्कच, भीम आणि हिडिंबेचा पुत्र. भीमाकरवी मी त्याला बोलावून घेतलं. आपल्या पराक्रमाला कुठंच वाव न मिळालेला तो धिप्पाड भीमपुत्र सर्व पांडवांचे आशीर्वाद घेऊन कर्कश शीळ घालणाऱ्या अरण्य वाऱ्यासारखा कौरव सेनेवर आपल्या राक्षस पथकांसह तुटून पडला. प्रचंड शिळा, विशाल वृक्ष आणि चक्र, परिगांसारखी अवघड शस्त्र, कुलिंद, सेंधव, यादव, गांधार, मद्र, अवंत्य यांच्या पथकांवर गर्जना करीत फेकू लागला. बकासुराचा बंधू अलायुध आणि त्याचं एक घटका घनघोर राक्षसी क्रौर्याचं युद्ध झालं. अनावधानानं कित्येक वेळा त्यांची आपलेच सैनिक चिरडून मारले. शेवटी मध्यरात्री अलायुधाचा घटोत्कचानं अंगावर रोमांच उभे करणारा, थरकविणारा असा वध केला. भयभीत कुरु सैन्य, दिग्विजयी सेनापती कर्ण वाचवा, अंगराज वाचवा म्हणत मार्ग दिसेल तिकडं धावू लागले. त्याला प्रत्येक मार्गावर थोपवून कर्ण घटोत्कचाला तोंड देण्यासाठी निर्धारानं पुढं सरसावला. भरतीच्या खवळलेल्या सागरासारखे ते एकमेकांवर कोसळले. सर्व सैनिक अवाक होऊन त्या सूर्यपुत्राचा आणि भीमपुत्राचा मृत्यूला थरकविणारा महासंग्राम स्वतः युद्ध विसरून प्रेक्षकांसारखे पाहतच राहिले. क्षणात आकाशात तर क्षणात धर्तीवर अशी कर्णाला मायावी हूल देत घटोत्कच मेघासारखा गुरगुरत प्रचंड पाषाण, उखडलेले वृक्ष, अवजड गदा, रथाची भव्य चक्र आणि मृत हत्तींची प्रेत यांचा त्याच्यावर दोन घटका अविरत नुसता वर्षाव करीत होता. पण गैरिक पर्वतावरून धातुस्रावासारखे पाझरणारे असंख्य व्रण अंगावर हसत झेलत पलास वृक्षासारखा तसूवरही न हलता कर्ण त्याच्यावर अनेक दिव्यास्त्र फेकत होता. पुन्हा पुन्हा सूर्यस्त्रोत म्हणत गोल गरगरत फिरत बाणांचे प्रपात अखंड वर्षवत होता. हजारो कुरु सैनिक घटोत्कचाच्या दिडमूड करणाऱ्या मायावी युद्धात गतप्राण होत होते, प्राणांतिक किंकाळत होते.
खवळलेल्या कर्णानं घटोत्कचाच्या रथावरील सारथी विरूपाक्ष याला एकाच मर्मभेदी बाणानं खाली कोसळविला. चिंताक्रांत दुर्योधनानं मध्येच कर्णाच्या रथाजवळ येऊन त्याला हात उंचावून सूचना केली. कर्ण, इंद्रानं दिलेली वैजयंती शक्ती या घटोत्कच राक्षसावर सोड, नाहीतर उद्याचा दिवस कुरुसेनेला दिसणारच नाही. अंगराज, वैजयंती सोड. नाही दुर्योधन, मुळीच नाही. वैजयंती अर्जुनासाठीच जतन केली आहे. तेवढा एकच फासा जीवनभरच्या द्युत्यातून आता माझी लज्जा राखण्यासाठी माझ्या हाती आहे. दुर्योधनाच्या कांठळ्या बसाव्यात इतक्या मोठ्यानं ओरडून कर्णानं निकराचा नकार दिला. घटोत्कचानं भयभीत केलेले कुरुसैनिक गुडघे टेकत लक्ष लक्ष मुखांनी केविलवाण्या स्वरात ओरडले. दानवीर अंगराज कर्ण, वैजयंती सोडा, आमचे प्राण वाचवा, घटोत्कचाला वधा, आम्हाला प्राणांचं दान द्या. प्राणदान. अंगराज, दानवीर प्राणदान द्या. दान, तो 2 अक्षरी शब्द त्याला जीवनभर सदैव मोहवीत आला होता. आता त्या शब्दांशी कणाकणांनी निगडीत असलेला त्याचा उच्चात्मा क्षणात रवला. डोळे मिटून त्यानं क्षणभर चिंतन केलं आणि आपल्या भात्यातील इंद्रानं संतुष्ट होऊन भेट दिलेली वैजयंती शक्ती, एकमेव हाती उरलेली अंतिम शक्ती ही घटोत्कचावर फेकली. आता त्याचं जीवन अक्षरशः रिक्त भात्यांसारखंच झालं होतं. आकाशाचं छतच कोसळून अंगावर पडत आहे असंच वाटावं इतका विशाल देह धारण करून मायावी घटोत्कच कसा तरी अक्राळ विक्राळ ओरडत केकाटत खाली कोसळला. अशोक वृक्ष कोसळताच त्याखाली वारुळातील अगणित मुंग्या चेंगरून ठार व्हाव्यात तसे नुसते चेंगरूनच कित्येक कुरुसैनिक त्याच्या विराट अवजड देहाखाली ठार झाले. रात्री युद्ध संपलं. कर्णाला वैजयंती विरहित म्हणजे निकामी करण्याचं घटोत्कचाचं जीवित कार्यही संपलं. कुठंतरी दूरवर एका रान कोंबड्यानं सूर्योदयाची बांग दिली. 15वा रोमांचक दिवस उजाडला. शुद्ध प्रतिपदेचा अविस्मरणीय दिवस होता हा. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. थँक्यू.